हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी रिपोर्टर CK कसं स्वागत करतो तुमचं KK कॉमर्स अकॅडमीच्या स्टुडिओ रूममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. येस 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 जे स्पर्धा परीक्षांची तयारी करताय, कॉमर्स ग्रॅज्युएट कॉमर्समध्ये एज्युकेशन घेतलं आणि डेफिनेटली तुम्ही वेट करत आहात की आमच्यासाठी काही वॅकन्सीज याव्या. तर स्टुडंट्स, तुमच्यासाठी काही वॅकन्सीज आलेल्या आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, येस स्टुडंट्स, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण याची जी जाहिरात आलेली आहे आज, म्हणजे 4 नोव्हेंबर 2025, आज जी जाहिरात आलेली आहे त्याच्यामध्ये सरळ सेवेद्वारे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील जे डिपार्टमेंट आहे, म्हणजे जे याच्यात वॅकन्सीज आलेल्या आहेत आणि त्याच्यापैकी 4 पोस्ट आहेत ज्या रिलेटेड आहेत कॉमर्स ग्रॅज्युएशनशी. ठीक आहे, ग्रॅज्युएशन की पोस्ट ग्रॅज्युएशन, एक्सपिरियन्स की विदाऊट एक्सपिरियन्स, सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत. पण ॲटलिस्ट कॉमर्स बॅकग्राऊंडशी रिलेटेड 4 पोस्ट आहेत आणि बाकी नॉन कॉमर्स बॅकग्राऊंड पण 5-6 पोस्ट आहेत. ठीक आहे, सो मुलांना ही जाहिरात आलेली आहे. आपण डिटेलमध्ये रिलेटेड टू कॉमर्स, म्हणजे तुम्ही बिंग कॉमर्स म्हणून जर ही बघत असाल जाहिरात, तर ही तुमच्यासाठी व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये पूर्ण माहिती सांगणार आहे. ठीक आहे, सो स्टुडंट्स, लेट्स बिगिन. डिटेलमध्ये बघूया, एक एक गोष्ट जाणून घेऊया जाहिरातीमधल्या. सो महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 4/11/2025. आता या जाहिरातीमध्ये सगळ्यात आधी डेट्स लक्षात ठेवा मुलांना. 20 नोव्हेंबर, 20 नोव्हेंबरपासून ॲप्लिकेशन स्टार्ट होणार आहे. 19 डिसेंबर म्हणजे 1 महिना ॲप्लिकेशन्स ओपन राहणार आहेत. ठीक आहे, 20 नोव्हेंबरपासून 19 डिसेंबरपर्यंत. आणि अजून टेंटेटिव्हली एक्झामची डेट दिलेली नाही आहे. एवढंच आहे की एक्झामच्या 7 दिवस आधी तुम्हाला ॲडमिट कार्ड अवेलेबल होईल, एवढी माहिती दिली. पण टेंटेटिव्ह डेट्स वगैरे किंवा मंथ वगैरे असं काही दिलेला प्रकार नाही आहे अजून तरी. ठीक आहे, बघूया पुढे. आता याच्यात खूप साऱ्या ग्रेड A, ग्रेड B आणि ग्रेड C अशा 3 ग्रेडच्या एक्झाम दिलेल्या आहेत. ग्रेड Aच्या पण पोस्ट आहेत मुलांना. सो बघा, आता पहिली ग्रेड Aचीच पोस्ट आपण बघतोय, अंतर्गत लेखा परीक्षण. मुलांना ग्रेड A पोस्ट आहे, त्याच्यात सॅलरी पण जोरदार आहे. सॅलरीवर पण येतो पुढे, येणारच आहे तो विषय. सो याच्यात वॅकन्सीज आहे मुलांना, 2 वॅकन्सीज आहेत. ठीक आहे, आता याच्यात S20 लेवल सॅलरी. मुलांना S20, जे पण स्पर्धा परीक्षांची तयारी करताय, दे व्हेरी वेल नो व्हॉट इज S20. खूप मोठा ड्रीम आहे S20 म्हणजे, काय सांगायचं राव. 56,100 जे म्हटलेलं आहे त्यांनी स्टार्टिंग, 56,100 to 177,500 तुम्ही बघू शकता. तो म्हणजे ऑलमोस्ट तुमची सॅलरी ₹1,00,000 आसपास जाणार आहे. ठीक आहे, ऑलमोस्ट तुमची सॅलरी ₹1,00,000 वरती जाणार आहे. म्हणजे ॲक्च्युली 1,15,00,000 पण, म्हणजे 1,10,000 वरती जाणार आहे सॅलरी. ठीक आहे, सो सॅलरी वगैरे जोरदार एकदम, S20 सॅलरी. आणि ही खूप जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे या पोस्टवर पोचायची. रिस्पेक्ट आणि पैसा जोरदार आहे. ग्रेड A लेवल पोस्ट आणि S20 सॅलरी. ठीक आहे, सो पात्रता पण तशीच जोरदार आहे. जी पोस्ट जशी जोरदार आहे, तर पात्रता पण तशीच रिक्वायर्ड आहे. तुमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री पाहिजे इन हायर सेकंड क्लास इन कॉमर्स, म्हणजेच MCOM डिग्री कंप्लीट पाहिजे विथ सेकंड क्लास. आता तुमचा एखाद्याचा प्रश्न आहे, सर MBA चालेल का? MBA चालेल का? आता यांनी फक्त कॉमर्स म्हटलेलं आहे, इथे मॅनेजमेंट वर्ड दिलेला नाही आहे. बिकॉज वाणिज्य आणि काय म्हणतो त्याला मॅनेजमेंटला, सो वाणिज्य म्हणजे कॉमर्स आणि मॅनेजमेंट म्हणजे मराठीत नाही आठवते मला वर्ड पण. सो बेसिकली जर तुम्हाला दिलेलं राहिलं व्यवस्थापन, व्यवस्थापन. ठीक आहे, सो बेसिकली जर आपल्याला दिलेलं असलं त्यांनी कॉमर्स अँड मॅनेजमेंट, तर MBA कन्सिडर करतो. पण इन द ॲब्सेन्स ऑफ इन्फॉर्मेशन, जे स्ट्रिक्टली लिबरल मिनिंग जर घेतला वर्डचा, तर एवढंच याचा अर्थ होतो की तुमच्याकडे कंपल्सरी MCOM डिग्री पाहिजे आणि सेकंड क्लास तरी तुमचा रिझल्ट पाहिजे. ठीक आहे, आणि स्टुडंट्स विथ 10 years एक्सपिरियन्स इन अ सुपरवायझर कपॅसिटी अँड हु इज नॉट अबव 45 years ऑफ एज. सो बेसिकली तुमच्याकडे मिनिमम 10 years एक्सपिरियन्स पाहिजे आणि एज 45 पेक्षा जास्त नको. आता 10 years एक्सपिरियन्स जिथे वर्ड यूज केला आहे, तिथे कुठेही त्यांनी डिपार्टमेंटबद्दल मेन्शन केलेलं नाही आहे. म्हणजे सांगायचा अर्थ असा की तुम्ही गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये की प्रायव्हेटमध्ये कुठे एक्सपिरियन्स पाहिजे त्याच्याबद्दल यांनी काहीही शब्द वापरलेला नाही आहे. पण ग्रेड Aची पोस्ट आणि S20 वाली पोस्ट रिस्पेक्टेबल पोस्ट आणि 10 वर्षाचा एक्सपिरियन्स, म्हणजे मास्टर डिग्री विथ सेकंड क्लास, मास्टर डिग्री विथ सेकंड क्लास, म्हणजे क्वालिफिकेशन रिक्वायरमेंट जोरदार. मास्टर डिग्री सेकंड क्लास प्लस 10 years एक्सपिरियन्स ॲट सुपरवायझरी लेवल. ठीक आहे, म्हणजे ऑलमोस्ट 50% पेक्षा तुमचा जास्त रिझल्ट पाहिजे. सो जोरदार कंडिशन आणि जोरदार पेमेंट सुद्धा. ठीक आहे, ऑलमोस्ट एक सेकंड
डिवाइडेड बाय 285. नेक्स्ट लेखा अधिकारी ग्रेड बी, गट बी ची जी पोस्ट आहे मुलांना, याच्यात 3 वॅकन्सीज आहेत. आता लेखा अधिकारीमध्ये सुद्धा वेतन श्रेणी जी बघू शकता तुम्ही 41,800. ठीक आहे, म्हणजे याच्यात सुद्धा तुमची सॅलरी ऑलमोस्ट 80,000च्या आसपास जाणार आहे. 75,000 ते 80,000 तुमची सॅलरी राहणार आहे. ठीक आहे, 41,800 ते 31,300 दिलेलं आहे. तो बाकीचे ऑफकोर्स बेनिफिट वगैरे ॲड करून मी तुम्हाला सांगतोय 75,000 ते 80,000 सॅलरी. याच्यामध्ये सेकंड क्लास मास्टर डिग्री कॉमर्स, सेम तुमच्याकडे M.Com मास्टर डिग्रीमध्ये तुमचं क्लिअर झालेलं पाहिजे. अँड पजेस एक्सपिरियन्स इन अकाउंटिंग ऑफ नॉट लेस दॅन 5 years इन कमर्शियल डिपार्टमेंट. मिनिमम 5 yearsचा तुम्हाला कमर्शियल डिपार्टमेंटला एक्सपिरियन्स पाहिजे. ठीक आहे, तर मुलांना ग्रेड ए आणि ग्रेड बी पोस्ट जोरदार, पण तुम्हाला एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे. आधी तर 10 वर्ष होतं पार, याच्यात सुद्धा 5 वर्ष आणि मास्टर डिग्री सेकंड क्लास. ठीक आहे, नेक्स्ट पुढे बघा, सहाय्यक लेखा अधिकारी ग्रेड बी. सहाय्यक लेखा अधिकारी जी गट बी म्हणजे ग्रेड बी ची पोस्ट आहे, त्याच्यात 6 वॅकन्सीज आहेत. वेतन श्रेणी S14, मुलांना S14 सॅलरी आहे 38,600 टू 122,800. ऑलमोस्ट ही सुद्धा 70,000 पर्यंत सॅलरी जाते. आणि याच्यात सुद्धा क्वालिफिकेशन क्रायटेरिया सेम, सेकंड क्लास डिग्री इन कॉमर्स, पण याच्यात एक्सपिरियन्सची अट नाही आहे. ठीक आहे, म्हणजे एकंदरीत फ्रेशरसाठी ही पोस्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. आतापर्यंत जेवढं आपण वाचलं त्याच्यामध्ये फ्रेशरसाठी ही पोस्ट आहे. डन. आणि उपलेखापाल ग्रेड सी, गट क ग्रेड सी, याच्यात 3 वॅकन्सीज आहेत. याच्यात सुद्धा S13 अगेन 65,000च्या आसपास सॅलरी, 35,400 ते 22,400 म्हटलेलं आहे. सो वेतन श्रेणी आणि जे क्वालिफिकेशन क्रायटेरिया आहे सेकंड क्लास डिग्री इन कॉमर्स. ओके, इन कॉमर्स, डिग्री इन कॉमर्स, नॉट मास्टर डिग्री. म्हणजे इन शॉर्ट B.Com कम्प्लीट पाहिजे तुमचं आणि B.Com मध्ये ॲटलिस्ट सेकंड क्लास तुमचा स्कोअर पाहिजे. ठीक आहे, 50% पेक्षा जास्त तुमचा स्कोअर पाहिजे. स्टुडंट्स परत एकदा रिवाइज करतो मी. जी वरिष्ठ लेखाधिकारीची आहे पोस्ट, त्याच्यात काय रिक्वायर्ड आहे, तुमच्याकडे M.Com सेकंड क्लास आणि 10 years प्लस एक्सपिरियन्स. डन. त्याच्यानंतर लेखा अधिकारी ग्रेड बी ही जी पोस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तुमच्याकडे M.Com पाहिजे सेकंड क्लासमध्ये ऑफकोर्स आणि 5 years प्लस एक्सपिरियन्स. ठीक आहे, तिसरी जी आहे सहाय्यक लेखा अधिकारी, त्याच्यात तुमच्याकडे अगेन M.Com नाही सेकंड क्लास डिग्री ना, ही पण डिग्रीच आहे पोरांनो. मी बहुतेक M.Com बोललो मी चुकून, म्हणूनच मी रिवाइज पण केला. सेकंड क्लास डिग्री इन कॉमर्स म्हणजे तुमच्याकडे B.Com पाहिजे, सेकंड क्लास चालेल, नो एक्सपिरियन्स रिक्वायर्ड. ठीक आहे, आणि सेम इन केस ऑफ ग्रेड सी पोस्ट, उपलेखापालची पोस्ट आहे, त्याच्यात सुद्धा सेम तुमच्याकडे B.Com डिग्री म्हणजे ग्रॅज्युएट डिग्री पाहिजे, डिग्री इन कॉमर्स. त्याच्यानंतर सेकंड क्लास तुमचा स्कोअर पाहिजे आणि नो एक्सपिरियन्स इज रिक्वायर्ड. ठीक आहे, या 4 पोस्ट आपल्या हक्काच्या आणि डेफिनेटली या 4 पोस्टच्या आपण सॅलरी पण बघितल्या आणि एक्सपिरियन्स पण बघितले, सॉरी कंडिशन क्वालिफिकेशन पण बघितले आपण. ठीक आहे, आता पेपर राहणार कसा, सर पेपर पॅटर्न कसा राहील. मुलांना पेपर पॅटर्न बद्दल बघा, एक एक गोष्ट आपण डिटेलमध्ये बघूया. सर्वात आधी अंतर्गत लेखापरीक्षण. स्टुडंट्स पेपर पॅटर्न बघायच्या आधी जस्ट तुम्हाला एक इन्फॉर्मेशन देतो विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. स्टुडंट्स तुम्हाला प्रश्न पडेल की आता हा स्टडी कसा करायचा, सर हा कोर्स असा आहे किंवा म्हणजे वॅकन्सीज खूप कमी आहे, मग तुम्ही आमच्यासाठी न्यू बॅच काढणार का, किंवा बॅच जर काढणार तर कधी स्टार्ट करणार, कधी एंड होणार, कसं काय राहील. मुलांना चिंता करायची गरज नाही आहे. तुमच्यासाठी आपल्याकडे प्री रेकॉर्डेड कोर्स, पूर्ण कोर्स रेडी आहे. तुम्ही आजपासून जॉईन करू शकता आणि लगेच स्टडी स्टार्ट सुद्धा करू शकतात. लेखालिपिक, लेखाधिकारी आणि लेखासेवा सर्व समावेशक कोर्स आपण तुमच्यासाठी बनवलेला आहे. येस मुलांना, ग्रेड बी आणि ग्रेड सी साठी बेस्ट कोर्स आहे मुलांना तुमच्यासाठी. याच्यात लेखालिपिक, लेखाधिकारी, लेखासेवा जो सर्वसमावेशक बॅच आहे, जी नगर परिषदची बॅच होती आणि लाईव्ह ही जेव्हा बॅच घेतली होती तेव्हा 6,333 याची फीज होती. आता ती फक्त फीज 2,999 म्हणजे ऑलमोस्ट 3,000 म्हणायला हरकत नाही, 3,000 रुपीज फीज ठेवलेली आहे, जी 6,333 होती. जस्ट बिकॉज इट इज प्री रेकॉर्डेड. त्याच्यामुळे तुम्हाला इतका बेनिफिट आहे, 50% प्राईसमध्ये ऑलरेडी कोर्स भेटतोय. ठीक आहे, याच्यात नोट्स आहे, टेस्ट आहे, लेक्चर्स आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतील. ठीक आहे,
सो हा कोर्स तुमच्यासाठी बेस्ट आहे. आणि स्टुडंट्स ज्या ग्रेड ए ग्रेड बीच्या ज्या पोस्ट आहेत जिथे एक्सपिरियन्स 10 आणि 5 वर्ष रिक्वायर्ड आहे, M.Com मध्ये सेकंड क्लास रिक्वायर्ड आहे, S20 वगैरे लेवलच्या सॅलरीज आहे, तर त्यांच्यासाठी आपल्याकडे जो डेप्युटी मॅनेजरचा कोर्स आहे तो एक्सपेक्टेड आहे मुलांना तुमच्यासाठी. आणि डेफिनेटली तुम्ही आम्हाला कॉल करू शकतात, मग आम्ही तुम्हाला प्रॉपरली गाईड करू त्याच्यासाठी. ठीक आहे. महावितरण मॅनेजरमध्ये एक डेप्युटी मॅनेजरचा जो कोर्स बनवलेला आहे, प्राईस आहे त्याची 6,666 रुपये. ठीक आहे. खूप डिटेल खूप डेप्थमधला कोर्स आहे. याच्यातल्या सगळ्या नोट्स CA इन्स्टिट्यूटचं जे इंटर लेवलचं बुक आहे, CA इंटरचं बुक आहे, त्याच्यातल्या बनलेल्या आहेत. आणि लेक्चर पूर्ण मराठीमध्ये, टीचिंग पूर्ण मराठीमध्ये राहील, पण पेपर म्हणजे नोट्स पूर्ण इंग्लिशमध्ये राहतील. सर आम्हाला नोट्स पण मराठीत भेटतील का, एक्झाममध्ये क्वेश्चन मराठीत राहील का इंग्लिशमध्ये राहील, या प्रश्नाचे उत्तर सुद्धा लगेच देतो तुम्हाला. ठीक आहे. येस स्टुडंट्स, आता आपण पेपर पॅटर्न सोबत लँग्वेजचं जे आहे कंडिशन ते पण लगेच मी तुम्हाला सांगतोय. बिफोर दिस स्टुडंट्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर दिलेलंच आहे, हा नंबर तुम्ही नोट डाऊन करून घ्या, 7276582810 72 76 58 28 10. शुभम जैन सर, he is the batch coordinator for this batch, so you can connect him. शुभम जैन सर पूर्ण हँडल करतात रिलेटेड टू कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, पार्ट ऑफ सेक्शन ऑफ KKCA. आपण मल्टिपल कोर्सेस प्रोव्हाइड करतो, 11-12 असेल, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, त्याच्यानंतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, खूप सारे कोर्सेस आहे. त्याच्यात कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं जे डिपार्टमेंट आहे ते हँडल शुभम जैन सर करतात. ते तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन देतील. तुम्ही त्यांना कॉल करा, व्हॉट्सअप करा, मेसेज करा, ही विल कनेक्ट यू. ठीक आहे. नाव स्टुडंट्स, आता याच्या 4 पोस्ट आहेत, एक एक करून सगळ्यांचं क्वालिफिकेशन पेपर पॅटर्न समजून घेऊया. ठीक आहे. स्टुडंट्स, सर्वात आधी जी लेवल सगळ्यात आधी हायर पोस्ट आहे, A ग्रेडवाली पोस्ट, अंतर्गत लेखापरीक्षण व वरिष्ठ लेखा अधिकारी. ठीक आहे. आता या पेपर जो राहणार आहे मुलांना, मराठी 10 क्वेश्चन्स मराठीचे राहणार आहेत. काठिण्य पातळी पण त्यांनी क्लिअर देऊन टाकली आहे, 12th लेवलची काठिण्य पातळी राहणार. डन. त्याच्यानंतर 10 क्वेश्चन इंग्लिशचे राहतील, 12th लेवलची डिफिकल्टी लेवल एक्सपेक्टेड आहे. इंग्लिशचा पेपर इंग्लिशमध्येच राहील. नेक्स्ट GK, सामान्य ज्ञान, करंट अफेअर्स वगैरे ज्याला म्हणूया आपण. सो 15 मार्क्ससाठी ते राहणार आहे, ज्याच्यात पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन लेवलचं नॉलेज एक्सपेक्टेड आहे. आणि मराठी इंग्लिश बायलिंग्वल दोघं लँग्वेजमध्ये तुम्हाला क्वेश्चन्स दिले जाणार आहेत. ठीक आहे. आणि रिझनिंग बौद्धिक चाचणी जे आहे, तर रिझनिंगचा जो पेपर आहे त्याच्यात 15 क्वेश्चन राहणार आहेत. ग्रॅज्युएशन लेवलचे डिफिकल्टी लेवल एक्सपेक्टेड आहे, मराठी इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल असेल. आणि सर्वात मोठा ट्विस्ट, सर्वात मोठा गेम चेंजर ज्याला आपण म्हणूया, 50 मार्कासाठी तुम्हाला एकूण तांत्रिक म्हणजे ज्याला प्रोफेशनल नॉलेज म्हणतो, म्हणजे थोडक्यात अकाउंटन्सी, हे 50 क्वेश्चन्स राहणार आहेत. आणि लेखाविषयक व पदवी दर्जाचे प्रश्न राहतील. ठीक आहे. सो बेसिकली ग्रॅज्युएशन, आता ज्याच्यात कंडिशनच सेकंड क्लास M.Com रिक्वायर्ड आहे, तर ऑफकोर्स ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन लेवल क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. आणि हा कम्प्लीट फक्त आणि फक्त इंग्लिशमध्ये राहणार आहे. मुलांना आम्हाला काही इन्क्वायरीज यायला सुरू झाला, शुभम सरांचं आमचं कम्युनिकेशन झालं, सर मुलं म्हणतात की मराठीमध्ये नोट्स राहणार का, मराठीमध्ये टेस्ट राहणार का, मराठीमध्ये टीचिंग राहणार का. तर लेट मी क्लिअर यू वन्स अगेन, जसं मी आता मराठीत बोलतोय, पूर्ण मराठी एक्सप्लेन करतोय मुलांना, तसं माझं एक्सप्लेनेशन पूर्ण मराठीत राहणार, पण नोट्स जे आहेत ते इंग्लिशमध्ये राहतील. आणि तेच तुमच्यासाठी बेनिफिशियल आहे. टेस्ट पण इंग्लिशमध्ये राहतील, तेच तुमच्यासाठी बेनिफिशियल आहे. तुम्हाला कुठे सर आम्हाला मार्केटमध्ये मराठीचे नोट्स भेटतात, अरे वा, आणि इंग्लिश क्वेश्चन सगळे इंग्लिशमध्ये, कशाला कन्फ्युजन वाढवताय राव, कन्फ्युजन क्रिएट करूच नका. ठीक आहे. सो असे टोटल 10 आणि 10 20 हे 30 आणि हे 50 म्हणजे टोटल 100 क्वेश्चन झाले. एकूण 100 क्वेश्चन, 2 मार्क्स फॉर इच क्वेश्चन, असे 200 मार्क्ससाठी आणि 200 मार्क्स आणि 120 मिनिट आपल्याला जाणार आहे. 120 मिनिटात 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. आता याच्यात मेन काय, वेटेज सर्वांना सेम दिलं आहे. म्हणजे कधी कधी असं असतं ना की मराठी इंग्रजी अर्धा मार्कासाठी, प्रोफेशनल नॉलेज 2-2.5 मार्कासाठी, तसं काही प्रकार नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट, आता दुसरी जी आहे ग्रेड बी वाली लेखा अधिकारी पोस्ट, त्याच्यात मध्ये बघा सेम पॅटर्न आहे मुलांना, सेम पूर्णचं पूर्ण पॅटर्न सेम आहे. ठीक आहे. काहीच फरक नाही आहे. डिफिकल्टी लेवल सुद्धा सेम आहे. डन. त्याच्यानंतर सहाय्यक लेखा अधिकारी, त्याच्यात सुद्धा सेम 10, 15 आणि 50 क्वेश्चन आहेत. डिफिकल्टी लेवल सुद्धा सेम एक्सपेक्टेड दिलेली त्यांनी, 100 क्वेश्चन 200 मार्क. ओके. आणि राहिला शेवटचा उपलेखापाल, त्याच्यात सुद्धा सेम पॅटर्न, मराठी 10, इंग्लिश 10, त्याच्यानंतर GK 10, रिझनिंग 15, GK 15
आणि टेक्निकल नॉलेज 15 आणि हे फक्त इंग्लिशमध्ये. म्हणजे तुम्ही कोणत्याही लेवलची पोस्ट बघा मुलांना, चारही पोस्टमध्ये जर तुम्ही जाऊन बघाल तर तुम्हाला सिमिलॅरिटी दिसेल की जिथे जिथे प्रोफेशनल नॉलेज आहे तांत्रिक या कॉलममध्ये बघू शकता तुम्ही इंग्रजी, ओनली इंग्लिश आणि हिअर ऑल्सो ओनली इंग्लिश. तर सांगायचा अर्थ असा, ह्या ज्या 4 पोस्ट आहेत वरिष्ठ लेखाधिकारी, सहाय्यक लेखाधिकारी आणि उपलेखापाल, या 4ही पोस्टमध्ये कंपल्सरी प्रोफेशनल नॉलेज सगळीकडे 50 मार्क्स म्हणजे 50% पेपर हा प्रोफेशनल नॉलेजवरच डिपेंड आहे. तोच खरा गेम चेंजर राहणार आहे. कारण मराठी इंग्रजी डिफिकल्टी लेवल खूप इझी असते, 12th लेवलची डिफिकल्टी लेवल आहे, ते प्रत्येकजण अपियर करू शकतो. आणि GK आणि रिझनिंग हे ऑलमोस्ट बऱ्याच जणांना तुम्ही बाकीच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करताय त्याच्यामध्ये त्याचा बेस सगळ्यांचा सेम असतो, म्हणजे खूप जास्त फरक नाही पडत. गेम चेंजर काय असतो तुमचा प्रोफेशनल नॉलेज, जो तुम्हाला 50 मार्काचा आहे. 50 क्वेश्चन आहेत, 100 मार्काचे, 50% वेटेज फक्त त्याला आहे आणि तो प्युअरली फक्त आणि फक्त इंग्लिशमध्येच आहे. सॉरी, चांगलं आहे का वाईट आहे का चांगलं आहे मी डिसाईड करण्यासाठी नाही आहे. जाहिरातीमध्ये जे दिलंय मी तुमच्यापर्यंत डिटेलमध्ये व्यवस्थित पोहोचवण्यासाठी इथे आलोय. ठीक आहे मुलांनो. सर हे चुकीचं आहे, त्यांनी आपल्याला मराठीमध्ये दिलंच पाहिजे होतं. मुलांनो ग्रेड ए ची पोस्ट यार, S20 सॅलरी एक्सपेक्टेड आहे, तर ते नाही करू शकत. म्हणजे तुम्ही जर म्हणाल की सर आपण याच्यावर फाईट केलं तर होईल का, तर नाही होणार. म्हणजे चान्सेस खूप रेअर आहे. कारण मुलांनो विषय तोच येतो की जेव्हा अशा पोस्ट असतात, आता क्वालिफिकेशन काय एक्सपेक्टेड आहे. फॉर एक्झाम्पल वरिष्ठ अधिकारीला 10 M.Com सेकंड क्लास आणि 10 वर्ष एक्सपिरियन्स. अरे तो ऑफिसर आहे, त्यांना नाही गरज त्यांना वाटली मराठीची. योग्य अयोग्य माहीत नाही, पण त्यांना नाही वाटली. ती मिस्टेक नाही आहे, त्यांनी जाणून बुजून प्रॉपरली स्टडी करून बनवलेलं आहे ते. ठीक आहे. सो ती मिस्टेक नाही की ती सुधारवतील. लेखा अधिकारी ग्रेड B, त्याच्यात सुद्धा M.Com सेकंड क्लास आणि 5 वर्षाचा एक्सपिरियन्स एक्सपेक्टेड आहे, फक्त इंग्लिश. सहाय्यक लेखाधिकारीमध्ये सुद्धा B.Com सेकंड क्लास एक्सपिरियन्स जरी रिक्वायर्ड नाही आहे, पण त्याच्यात सुद्धा फक्त इंग्लिश. आणि उपलेखापालमध्ये सुद्धा सेम, फक्त इंग्लिश. मुलांना तुमच्या पोस्टच्या सॅलरी बघा राव तुम्ही. सगळ्यात लोअर पोस्टला S13 आहे, सगळ्यात लोअर पोस्टला S13 आहे. ठीक आहे. त्याच्यावरती सहाय्यक लेखाधिकारीला S14 आहे आणि लेखाधिकारीला S15 आहे आणि त्यातल्या त्यात वरिष्ठ लेखाधिकारीला S20 आहे. तो इतकं जबरदस्त पे आउट आहे, त्याच्यामुळे ते एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मुलांनो ही जी एक्झाम आहे ऑफकोर्स इट इज कम्प्युटर बेस्ड एक्झाम, टोटली ऑनलाईन एक्झाम राहणार आहे. इन केस मल्टिपल सेशनमध्ये एक्झाम झाली तर नॉर्मलायझेशन ॲप्लिकेबल राहील. ठीक आहे. आणि सर्वसाधारण कंडिशनमध्ये भारताचा नागरिक, इंडियन नॅशनॅलिटी असावी आणि उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. त्याच्यासाठी डोमिसाईल आवश्यक आहे. ठीक आहे. महाराष्ट्राचा रहिवासीच असावा. एज लिमिट जे मुलांना मिनिमम एज लिमिट जे आहे ग्रेड ए आणि ग्रेड B याच्यासाठी मिनिमम 19 इयर्सचं एज पाहिजे आणि ग्रेड C साठी 18 इयर्सचं एज असेल मिनिमम तरी चालेल. मॅक्झिमम एज लिमिट 38 आहे, पण रिझर्वेशन कॅटेगरीसाठी 5-5 वर्ष वाढून 43चं एज लिमिट होऊन जातं. ठीक आहे. आणि जे हँडिकॅप किंवा स्पेशली एबल्ड ज्याला म्हणूया दिव्यांग पीपल आहेत त्यांना एज लिमिट 45 होऊन जातं. ठीक आहे. भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त यांना 45 एज लिमिट होऊन जातं. आणि जाहिरातीत हे जे एज कम्प्लिशन आहे मुलांना कधी पाहिजे, दिनांक 1 नोव्हेंबर 2025 रोजीचे उमेदवारीचे वय ग्राह्य धरण्यात येईल. आता जाहिरात कधी आली, आज म्हणजे 4 नोव्हेंबरला. सोडून द्या, विसरून जा. आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे क्लिअरली की 1 नोव्हेंबरला तुमचं हे एज कंप्लीट पाहिजे. समजा 1 ते 4 नोव्हेंबर कोणाचा बर्थडे आला आणि कोणी 30 म्हणजे जे एज लिमिट आहे ते क्रॉस झालं म्हणजे त्याच्या पुढे गेले, यू आर नॉट एलिजिबल. 1 नोव्हेंबरला एज लिमिट काय आहे ते बघितलं जाईल. ठीक आहे. आणि जे क्वालिफिकेशन क्रायटेरिया आहेत M.Com सेकंड क्लास किंवा B.Com सेकंड क्लास ते कधी कंप्लीट पाहिजे. सर 1 नोव्हेंबरला कंप्लीट पाहिजे का, तर त्यांनी काय दिलेलं आहे बघा, विहित केलेल्या अंतिम दिनांकास म्हणजे अर्ज सादर करण्यासाठी ज्या डेट दिलेल्या आहेत ॲप्लिकेशनची लास्ट डेट म्हणजे डिसेंबर 19 बरोबर ना, 19 डिसेंबर लास्ट डेट आहे. ठीक आहे. त्या डेटपर्यंत संबंधित शैक्षणिक अर्हता पात्रता धारण करणे आवश्यक आहे. म्हणजे सांगायचा अर्थ असा, एज लिमिटसाठी 1 नोव्हेंबर म्हणजे ॲप्लिकेशनची पहिली डेट असं समजूया आपण. ओके. ॲप्लिकेशन तर खरं 20 नोव्हेंबरला स्टार्ट होतं, 20 नोव्हेंबर, पण ठीक आहे 1 नोव्हेंबरला एज लिमिट पाहिजे. आणि तुमचं क्वालिफिकेशन क्रायटेरिया हा 19 डिसेंबर म्हणजे लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशनपर्यंत कंप्लीट झाला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे. सो ह्या सर्व इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन होत्या रिलेटेड टू एक्झाम.
याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला अजून काही शंका असतील तर विद्यार्थी मित्रांनो, नंबर तुम्हाला दिलेला आहे, तुम्ही त्याच्यावर कनेक्ट करा. तुमच्यात कोर्स लवकरात लवकर जॉईन करा, स्टडी स्टार्ट करू शकतात. काही हेल्प लागेल, वी आर देअर फॉर यू. आधी पण होतो, आता पण आहे आणि पुढे पण नक्कीच राहणार तुमच्यासाठी. ठीक आहे. सो स्टुडंट्स, KKCH ॲप डाउनलोड करायला विसरू नका, जे ॲप स्टोअर आणि प्ले स्टोअर दोघांमध्ये आहे. लवकरच भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड अँड हॅपी लर्निंग विथ KK सर. टेक केअर. बाय बाय.